या एक्झिबिशनमध्ये पाणी या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत। यासाठी एक्झिबिशन खरंच पाहणं खूप आनंददायी वाटलं आम्हाला। यातून एक अभ्यास मिळाला, पाण्याविषयी जागरूकता जनजागृती करण्यासाठी या वेगवेगळ्या कंपन्यांनी आधुनिक प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणलेले आहेत। आरोपासूनचं, अल्कलाईनपासूनचं, पिण्याचं पाणी, वापरण्याचं पाणी, त्याचबरोबर गरम आणि गार पाण्यासाठी असणारे इंडस्ट्रियल मॉडेल, घरगुती मॉडेल, त्याचसोबत वेगवेगळ्या सोसायटीला, हॉस्टेलला लागणारे गार गरम पाण्याची उपकरणं, यासोबतच पंप आणि खूप सुंदर असं पिण्याच्या पाण्यापासून आपल्याला ॲक्वा म्हणून जे आपण म्हणतो ते सुंदर पाणी आपल्याला आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेले आपण पाहतो आहे। हे सर्व स्टॉल्स बघितल्यानंतर असं वाटलं की पाणी खरंच पाणी हे जीवन आहे आपण म्हणतो। तर वॉटर एक्सपो या 2026च्या एक्झिबिशनला भेट दिल्यानंतर कळालं की किती कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की ज्यांनी यामध्ये खूप सुंदर असं प्रेझेंटेशन केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या उपकरणांना त्यांनी तर प्रदर्शित केलेलं आहे आणि या सगळ्या ब्रँडेड कंपन्या आहेत। खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांचे स्टॉल आज या ठिकाणी आपण पाहतो आहे। हे स्टॉल अतिशय नाविन्यपूर्ण आहेत। ही एक वेगळी इंडस्ट्री या निमित्तानं मला पाहायला मिळाली। या इंडस्ट्रीमध्ये असणारे वेगवेगळे व्यावसायिक आपला व्यवसाय कसा प्रेझेंट करतात हे आज या निमित्तानं पाहायला मिळालं। पुण्यासारख्या डेक्कन ग्राउंडवरती या एक्झिबिशनचं खूप सुंदर असं विस्तृत स्वरूपामध्ये एक छान असं प्रेझेंटेशन सर्वच कंपन्यांनी मिळून केलेलं आहे। दरवर्षी वेगवेगळ्या कंपन्या इथं येत असतात, मात्र यावर्षी अशा कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिशय थंड वातावरणामध्ये, AC वातावरणामध्ये खूप छानपैकी समजून सांगण्याचं नियोजन, कंपनी प्रेझेंटेशन, डिस्काउंट ऑफर्स, कोण काय देऊ शकतं, कशा पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं पाहिजे, हे खरंच पाहण्यासारखी गोष्ट आज आम्हाला शिकता आली, बघता आलं। वेगवेगळे ड्रेस कोड, आयडेंटिटी कार्ड, त्याचबरोबर आलेल्या लोकांना रिसीव करण्यापासून ते इन्फॉर्मेशन देण्यापर्यंतचा असणारा सगळा प्रवास हा वेगवेगळ्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह इथं खूप छान पद्धतीनं करत होते। एक वेगळा सुंदर असा अनुभव आज या ठिकाणी आम्हाला घेता आला। 11 एप्रिल 2026 या दिवशी आज आम्ही या ठिकाणी हे सगळं काही अनुभवत आहोत। खरंच या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा वेगवेगळ्या प्रदर्शनांना आपण जरूर भेट द्या। खूप साऱ्या आयडिया बघायला मिळतात। आपलं जग सोडून ज्यावेळेला आपण असं काहीतरी वेगळं पाहतो त्यावेळेला भरपूर काही अजून शिकायचं बाकी आहे आणि हे आपण आत्मसात केलं पाहिजे। निदान भेटी तरी दिल्या पाहिजेत, कोण काय करतं आहे हे पाहायला तरी पाहिजे। या पद्धतीनं आज आपण वेगवेगळ्या माध्यमातून इथं भेटलेलो आहे। हे आहेत सागर घाडगे आणि एका स्टॉलला भेट देत आहेत ते त्यांचे बंधू घाडगे संदीप, ते पण डिस्कशनमध्ये आत्ता व्यस्त दिसत आहेत आणि खूप वेगवेगळ्या आयटमला ते जवळून अभ्यासत आहेत। हे सगळंचं सगळं आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं नियोजन असं आहे की जग खरंच खूप सुंदर आहे, ते बघितलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे। नक्की काय विकलं जातं, कसं मांडलं जातं, का प्रेझेंटेशनला किंमत आहे, का डिस्प्लेला व्हॅल्यू आहे, सगळंच डिजिटलवरती होत नाही, त्याला फिजिकलमध्ये सुद्धा उतरावं लागतं। परंतु त्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीनं डिजिटलसुद्धा दाखवावं लागतं। दोन्हीचा योग्य असा मिलाप या
प्रत्येक स्टॉलमध्ये आम्हाला बघायला मिळाला. डिजिटल ब्रँडिंग सर्वांनीच केलेलं आहे. बघा इथं आता व्हिडिओ पण लावला आहे, म्हणजेच एक डिस्प्ले स्क्रीन पण लावला आहे, प्रत्येकाने लावला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर प्रत्येकानं फिजिकली प्रेझेंटर ठेवलेला आहे, प्लस या ठिकाणी डिस्प्ले डिजिटल ठेवलेला आहे. त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह छानपैकी मराठी, हिंदी, इंग्रजीमधून माहिती देत आहेत. वाटण्यासाठी व्हिजिटिंग कार्ड आहेत, बसण्यासाठी इथं टेबल खुर्ची ठेवलेली आहे, आलेल्या लोकांची नोंद घेतली जाते. हे सगळं काही शिकण्यासारखं आहे आणि कृपया याचा उपयोग आपल्या व्यवसाय वाढीसाठी सर्व व्यावसायिकांनी करावा, म्हणून हा एक तुमच्यासाठी व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला आम्ही दिली ती योग्य वाटली का? यातून तुम्हाला काही शिकता आलं? तुमचा नजरिया थोडासा बदलला का? नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.